मित्रांनो, तुम्ही कधी हायवेवर एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? मोठमोठे कंटेनर, ट्रेलर, टँकर किंवा प्रायव्हेट स्लीपर बसेस यांच्यापैकी अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवर NL लिहिलेलं असतं. पण प्रश्न असा पडतो, हे सगळेच ट्रक किंवा बसेस खरंच नागालँडमधून आलेले असतात का? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक किंवा तामिळनाडूमध्ये धावणाऱ्या हजारो ट्रकला नागालँडचं रजिस्ट्रेशन का असतं? हा काही योगायोग नाहीये, तर याच्या मागे आहे एक मोठं आर्थिक गणित, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन कॉस्ट आणि ऑल इंडिया परमिटचा खेळ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचे संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. आणि हो, शेवटी आपण हेही पाहणार आहोत की आजच्या काळातही नवीन ट्रकसाठी NL पासिंग भेटते का आणि घेतली जाते का. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि मोटरडॉग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, NL म्हणजे नागालँड. भारतातील प्रत्येक राज्याला वाहन नोंदणीसाठी वेगळा कोड दिलेला आहे. जसं MH म्हणजे महाराष्ट्र, GJ म्हणजे गुजरात, KA म्हणजे कर्नाटक, DL म्हणजे दिल्ली, तसंच NL म्हणजे नागालँड. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की NL नंबर असलेलं वाहन फक्त आणि फक्त नागालँडमध्ये चालेल. आता आधी समजून घेऊया की भारतातली वाहन नंबर प्लेट नेमकी कशी वाचली जाते. उदाहरणासाठी आपण घेऊ MH12 AB 1234 हा नंबर घेऊया. यातील MH म्हणजे महाराष्ट्र राज्याचा कोड, 12 म्हणजे त्या जिल्ह्याचा किंवा RTO कार्यालयाचा कोड, AB हा त्या RTO मधील चालू असलेली अल्फाबेट सिरीज आणि शेवटचा 1234 हा त्या वाहनाचा युनिक रजिस्ट्रेशन नंबर. अगदी याच पद्धतीनं भारतातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र कोड दिलेला आहे. म्हणून जर एखाद्या ट्रकवर NL लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ फक्त एवढाच की त्या वाहनाची नोंदणी नागालँडमध्ये झालेली आहे. तो ट्रक फक्त नागालँडमध्ये चालेल असा कुठलाही नियम नाही. मग मित्रांनो, आपण महाराष्ट्रात राहतोय तर महाराष्ट्रात टोटल RTO आणि DYRTO चालूचे किती आहेत ते जर माहित असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता येऊया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे आणि बघूया NL पासिंगचा खरा इतिहास. आता खरी गोष्ट सुरू होते 1980 आणि विशेषतः 1990च्या दशकात. भारतातील ट्रान्सपोर्ट उद्योग वेगाने वाढत होता. मोठ्या प्रमाणावर नवीन ट्रक्स, ट्रेलर्स आणि कंटेनर वाहने रस्त्यावरती येत होती. याच काळात ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली, ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन फी, रोड टॅक्स आणि इतर शुल्क वेगवेगळे होते. त्यामुळे कंपन्या विचार करू लागल्या, जर वाहन कमी खर्चात दुसऱ्या राज्यात रजिस्टर करता येत असेल तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते. त्यावेळी उद्योग क्षेत्रात अशी धारणा होती की नागालँडसह काही राज्यांमध्ये कमर्शियल वाहनांची नोंदणी तुलनेने कमी खर्चात होत होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रक तिथे रजिस्टर होऊ लागले. म्हणूनच आजही हायवेवर NL पासिंगचे ट्रक्स मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला भेटतात. मग या ट्रान्सपोर्ट कंपनीचे इकॉनॉमिक्स कसे चालते ते देखील समजून घेऊया. समजा एका कंपनीने 500 नवीन ट्रक विकत घेतले. जर प्रत्येक ट्रकवर 2 लाख रुपयांची बचत झाली तर एकूण बचत किती होते? तर टोटल 10 कोटी रुपये. आणि जर बचत 3 लाख रुपये असेल तर तब्बल 15 कोटी रुपये कंपन्यांचे वाचतात. म्हणून मोठ्या मोठ्या लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्ट कंपन्या रजिस्ट्रेशन कॉस्टवर विशेष लक्ष देतात, कारण हजारो वाहनांच्या फ्लीटमध्ये छोटासाही फरक कोट्यावधी रुपयांची बचत करू शकतो. रजिस्ट्रेशन हा फक्त नंबर प्लेटचा विषय नसतो, तर तो कंपनीच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग असतो. मित्रांनो, आता प्रश्न पडतो, कंपनी नवीन ट्रक विकत घेते तेव्हा रजिस्ट्रेशन कुठं करायचं हे कसं ठरतं? यासाठी अनेक गोष्टी पाहिल्या जातात. पहिली म्हणजे त्या राज्यातील रजिस्ट्रेशन फी आणि रोड टॅक्स. दुसरी म्हणजे कंपनीचं हेड ऑफिस हे कुठे आहे, म्हणजे कुठल्या राज्यात आहे. तिसरी म्हणजे वाहन कोणत्या राज्यामध्ये जास्त चालणार आहे. आणि चौथी तर त्या राज्याचे RTO नियम आणि आवश्यक कागदपत्रे याच्यावरती ठरतं. मोठ्या कंपन्या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच निर्णय घेतात. आता ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या, मग रोड टॅक्स नेमका काय असतो ते देखील समजून घेऊया. आता रोड टॅक्स म्हणजे नेमकं काय, तर रस्त्यांचा वापर, देखभाल आणि विकास करण्यासाठी राज्य सरकार वाहनावरती कर आकारते. यालाच रोड टॅक्स म्हणतात. आता रस्त्याची देखभाल आणि विकास किती होते ते तुम्ही स्वतः पाहतच आहात. असो, पण मित्रांनो, हा टॅक्स सर्व वाहनांसाठी सारखा नसतो. खाजगी कार, बाईकसाठी अनेक राज्यांमध्ये लाईफ टाईम आपल्याला टॅक्स भरायला लागतो. म्हणजे एकदाच कर भरला की अनेक वर्ष पुन्हा कर भरावा लागत नाही. पण कमर्शियल वाहनांसाठी नियम वेगळे असतात. ट्रक, बस, टँकर आणि ट्रेलरचा कर वाहनाचं वजन, प्रकार, वापर, परमिट आणि संबंधित राज्याच्या नियमानुसार ठरतो. यात आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर नवीन कमर्शियल वाहन घेतल्यानंतर पहिला रोड टॅक्स 2 वर्षासाठी भरला जातो आणि प्रत्येक वर्षी पूर्ण रिपासिंग करणे आणि रोड टॅक्स भरणे अनिवार्य आहे. म्हणून कमर्शियल व्हेकल टॅक्स हा सामान्य कारपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. याच्यामध्ये ऑल इंडिया परमिट म्हणजे काय ते देखील आपण पाहूया. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे NL पासिंग असलेला ट्रक महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये किंवा इतर राज्यामध्ये कायदेशीररित्या कसं चालतो? याचं उत्तर आहे ऑल इंडिया परमिट. ऑल इंडिया परमिटमुळे पात्र असलेल्या कमर्शियल मालवाहू वाहनांना भारतातील विविध राज्यांमध्ये मालवाहतूक करता येते. पण फक्त परमिट असणं पुरेसं नसतं. वाहनाकडे असणं आवश्यक आहे व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, इन्शुरन्स,
PUC सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक कागदपत्रे हे सर्व नियम पूर्ण असतील तर वाहन देशभर कायदेशीररित्या चालू शकतं. आता शेवटचा प्रश्न, मग नागालँडमध्ये बाकी राज्यांच्या तुलनेत रोड टॅक्स आणि इतर खर्च कमी आहेत तर अजूनही NL पासिंग घेतली जाते का? उत्तर आहे काही प्रकरणामध्ये हो, पण आज परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. वाहन नोंदणी, टॅक्स, ॲड्रेस प्रूफ, व्यवसायाचे पुरावे आणि RTO पडताळणी याबाबत नियम आता अधिक कडक झालेले आहेत. म्हणून आज कोणत्याही राज्यात वाहन नोंदवण्यासाठी त्या राज्याचे सर्व कायदेशीर नियम पूर्ण करणं आवश्यक असतं. तुम्ही पाहिलं असेल, साधारण आपण गावाकडून लांब शहरात नोकरी आणि व्यवसायासाठी गेलो आणि आपल्या कागदपत्रावरील रहिवासी पत्ता आपल्या जिल्ह्यातला किंवा आपल्या त्या RTO कोडचा एरियामधला असेल तर नवीन बाईक असो किंवा कार खरेदी करताना आपल्या त्या पत्त्यावर RTO मध्ये कार आणि बाईकचे रजिस्ट्रेशन होते. जिथं आपण राहतो तिथलं रजिस्ट्रेशन रहिवासी पुराव्याअभावी होत नाही. तसंच इथं फक्त RTOच नाही तर राज्याचे नियमच वेगळे आहेत. त्यामुळे नियमाची पूर्तता करण्यासाठी स्थानिक रहिवासी किंवा रजिस्टर्ड कंपनी अथवा ऑफिस असते आणि यात मुख्यत्वे मोठमोठ्या फ्लीट ऑपरेटर कंपन्या असतात. शिवाय काही छोट्या कंपन्या देखील यातले लूप होल पकडून याचा फायदा घेत असतात. तर मित्रांनो, हायवेवर मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या NL पासिंग ट्रक मागची प्रमुख कारणं कोणती? तर काही काळात तुलनेने कमी रजिस्ट्रेशन कॉस्ट, काही वाहन प्रकारांसाठी कमी रोड टॅक्सची धारणा, ऑल इंडिया परमिटमुळे देशभर माल वाहतूक आणि मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचं आर्थिक नियोजन. म्हणून NL नंबर दिसला म्हणजे तो ट्रक नागालँडमधून आलेला आहे असा निकष काढणं चुकीचं आहे. तो ट्रक भारतातील कोणत्याही राज्यातील कंपनीचा असू शकतो. मग आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला NL पासिंग मागचं खरं कारण समजलं असेल अशी आशा करतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच कार आणि ऑटोमोबाईल विषयी माहिती मराठीत पाहण्यासाठी मोटर टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हायवेवर सर्वात जास्त कोणत्या राज्याची पासिंग असलेले ट्रक दिसतात. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ऑटोमोबाईल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. कार चालवताना नक्की सीट बेल्ट लावा, बाईक चालवताना हेल्मेटचा वापर करा आणि ट्रॅफिक नियमांचे पालन करा. पुन्हा भेटूया अशीच एक माहिती घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.